गावातल्या सगळ्या बायका त्या खोलीत जात होत्या आणि त्या सगळ्याच खूप मजबूर होत्या. मी सुद्धा खूप मजबूर होते, म्हणून मीही त्या खोलीत जाण्याचा निर्णय घेतला. मला माहीत होतं की जो कोणी या खोलीत जातो तो परतल्यावर पूर्वीसारखा राहत नाही. त्याच्यासोबत काहीतरी विचित्र घडतं. ती बाई खूप वेदनेने ओरडते, पण इतक्या वेदना होतात की तिला ओरडणंही जमत नाही. तिला उचलून तिच्या घरी नेले जाते. अशा ठिकाणी कोण जाईल? पण जाईल तीच जी खूप मजबूर असेल. मीही खूप मजबूर होते, पण मला खूप भीती वाटत होती. माझ्या पतीला माहीत नव्हते की मी त्या खोलीत जाणार आहे. जी बाई त्या खोलीत गेली आणि जर तिच्या नवऱ्याला हे कळाले तर तो तिला सोडून द्यायचा. माझा पती आधीच खूप रागीट स्वभावाचा होता. मी त्याच्याशी काही बोलायचे ठरवले तरी 100 वेळा विचार करायचे. स्वतःच्या पतीशी बोलताना विचार करावा लागला तर तुम्हालाही कल्पना येईल की हे किती विचित्र वाटते. पण या सगळ्या गोष्टींचा खुलासा मी माझ्या गोष्टीत करणार आहे. माझी गोष्ट शेवटपर्यंत ऐका, कारण माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. मी खोलीत गेली आणि समोर पाहिले तेव्हा माझा जीवच थरकापला. त्या खोलीत माझा पतीच इतर बायकांवर ते अत्याचार करत होता. माझे नाव सुहानी आहे. आम्ही एका खूप छोट्या गावात राहत होतो. या गावाची लोकसंख्या खूपच कमी होती. गावात फार कमी लोक राहत होते आणि इथल्या प्रत्येक घरात काही ना काही संकट होते. लोक म्हणायचे की या गावाला कुणाची तरी शाप आहे, म्हणून सगळं गाव सोडून जात होते. पण आम्ही खूप गरीब होतो, त्यामुळे कुठेच जाऊ शकत नव्हतो. मी खूप सुंदर होते. माझे बाबा नेहमी म्हणायचे की तुझे लग्न अशा कुटुंबात लावीन जे आपल्यापेक्षा थोडं बरं असेल. निदान तुला चांगले खायला तरी मिळेल. पण ज्याने माझ्यावर प्रेम केलं आणि माझ्यासाठी लग्नाचा प्रस्ताव आणला तो सुद्धा गरीब होता, किंबहुना आमच्यापेक्षा जास्त गरीब. माझे बाबा तरीही गावातल्या एकमेव रुग्णालयात नोकरी करायचे, पण तो माणूस मजुरी करायचा. त्याने सांगितलं, मी साधा सरळ माणूस आहे. तुमच्या मुलीवर प्रेम करतो. तिची चांगली काळजी घेईन. माझ्या बाबांनी मला विचारलं, तुला काही हरकत आहे का? मी म्हणाले नाही. त्यांनी विचारलं, मग हा माणूस तुझ्यासाठी वेडापिसा का झालाय? तू त्याच्याशी काही बोलली आहेस का? काही संकेत दिले आहेत का? मी म्हटलं, असं काहीच नाही. पण तो माणूस खूप धूर्त होता. त्याने मला बदनाम केलं. जेव्हा कोणी एखाद्या मुलीच्या मागे तिच्या घरापर्यंत जाऊन म्हणतो की मी तुझ्या मुलीवर प्रेम करतो, तेव्हा दोष मुलीलाही लागतोच. त्याने माझ्या बाबांना सांगितलं, तुमची मुलगीही माझ्यावर प्रेम करते, पण तुमच्या भीतीने सांगत नाही. माझ्या बाबांना माझ्याबद्दल खूप अभिमान होता, मोठ्या अपेक्षा होत्या. त्यांनी सांगितलं, जर हे खरं असेल तर आजपासून तू माझ्यासाठी मेलीस. आता तुझं लग्न कुणाशीही होऊ दे, मला काही फरक पडत नाही. आणि त्यांनी माझे लग्न त्याच माणसाशी करून दिले. लग्नाच्या पहिल्या रात्री मी त्याला विचारलं, हे सगळं का केलं? मला बदनाम का केलंस? त्याने उत्तर दिलं, जर हे सगळं केलं नसतं तर तू माझी बायको झाली नसतीस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला मिळवण्यासाठी मला जो मार्ग योग्य वाटला तो मी स्वीकारला. मी त्याला सांगितलं, तुझा मार्ग चुकीचा होता आणि मी तुला कधीच प्रेम करणार नाही, कधीच तुझ्या जवळ येणार नाही आणि तुला कधीच माझा नवरा मानणार नाही. मी ठाम निर्णय घेतला होता की त्याने मला सोडले तरी चालेल, पण मला अशा प्रकारे मिळवण्याचे काहीच उपयोग नव्हता. त्याने माझा सगळा बनवलेले नाव खराब केले होते. मी ठरवले होते, पण दुसऱ्याच दिवशी त्याने स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आईने सांगितले, माझा मुलगा तुझ्यावर जीव वाळून टाकतोय आणि तू त्याच्याशी असं का वागत आहेस? अहो बाई, गर्व करू नकोस. ती स्त्री खूप नशीबवान असते जिला एवढं प्रेम करणारा नवरा मिळतो. मलाही नाही हवं होतं की तो स्वतःचे जीव घेणी चूक करेल. मी त्याला जाऊन थांबवले. दिवस असेच पुढे जात होते आणि शेवटी आम्ही दोघांनी एकमेकांना स्वीकारलं. त्याने सांगितलं, तुझ्या बाबांनीही तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. जर मी काही केलंही असेल तर ते फक्त तुला मिळवण्यासाठी. पण तुझ्या बाबांनी माझं म्हणणं लगेच मान्य केलं. त्यांना तुझ्यावर विश्वासच नव्हता. त्यांच्या या शब्दांनी माझ्या बाबांबद्दल माझ्या मनात विष पेरले. मी शांत झाले आणि त्यालाच माझा पती मानले. माझे बाबा तर माझ्याशी बोलणेही टाळायचे. माझे आयुष्य अशा प्रकारे पुढे जात होते. माझा नवरा माझ्यावर खूप बंधने घालायचा, पण त्याचे म्हणणे होते की ही सगळी बंधनं प्रेमामुळे आहेत. तो म्हणायचा, तू एकटी बाहेर जाऊ नकोस. मला नाही आवडत की कोणी तुला बघावं. माझ्याशिवाय कुणाशीही बोलू नकोस. तुझ्या मनातलं फक्त मला सांग. मी घरी आलो की सगळं घरकाम सोडून माझ्या शेजारी बस. यावर माझी सासूही खूप चिडायची, पण तो तिचे काही ऐकत नसे. शेवटी एके दिवशी मी ठरवलं की मी याचा शोध घेतला पाहिजे. तुम्हाला जेव्हा काही गोष्ट कोणत्याही कष्टांशिवाय मिळते तेव्हा ती गोष्ट चांगली वाटत नाही, मग ती प्रेम असो किंवा काहीतरी वेगळं. मला या प्रेमाची गरज नव्हती. मला नको होतं की कोणी उठून माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करायला लागेल. माझा नवरा हेच करत होता. कदाचित काही स्त्रियांसाठी ही गोष्ट स्वप्नासारखी असेल, पण माझ्यासाठी ती एखाद्या डॉक्टरांनी लिहिलेल्या कळवड औषधासारखी होती. त्याच्या मनात खरंच माझ्यासाठी प्रेम आहे की फक्त त्याच्या उद्दिष्टासाठी तो हे सगळं करत आहे यावर मला शंका होती. मी त्याला सकाळी सांगितले होते की माझी तब्येत ठीक नाही. त्याने सांगितले, काम झाले तर कर, नाहीतर आराम कर. आईलाही त्रास होतोय. त्यांना पण काम होत नाही, कारण सकाळी तो गेला तेव्हा त्याच्या आमच्याबद्दलचे वागणे सारखेच होते. म्हणून मला पाहिजे होते की तो आता काय करतो. तो घरी आला आणि त्याच्या आईने लगेच त्याला माझ्याविरुद्ध भडकवायला सुरुवात केली. ती म्हणत होती,
सुहानी तर सकाळपासून अंथरुणावर पडली आहे. ती म्हणत होती की माझी तब्येत खराब आहे, तिने काही कामच केलं नाही, मला सगळं काम स्वतः करावं लागलं. तू अशी काय पत्नी आणली आहेस? हिला थोडंही काम करायला सांगितलं तर ती फटाफट नकार देते. जेव्हा तिला हवं असेल तेव्हा काम करेल आणि जेव्हा तिला हवं नसेल तेव्हा नाही. हा काय प्रकार आहे? माझा नवरा तिचं सगळं ऐकून घेत होता आणि त्यानंतर तो म्हणाला, तिची तब्येत खरंच खराब होती सकाळी, तिने मला सांगितलं होतं. आता एक व्यक्तीची तब्येत खराब असेल तर ती काम कशी करेल? आणि तुम्ही तिच्याविरुद्ध असं का बोलता? तुमच्या हृदयात माझ्या पत्नीसाठी विष आहे का? आणि जिच्यावर मी प्रेम करतो तुम्हाला ती व्यक्ती आवडत नाही का? तो असं बोलल्यावर त्याची आई थोडीशी चूप झाली. ती म्हणाली, नाही बेटा, मी तर असं म्हणत होती की ती या घराची सून आहे. त्यानंतर माझ्या नवऱ्याने अशी गोष्ट सांगितली की मी थक्क होऊन गेले. त्याने सांगितलं, ती या घराची सून नाही, ह्या घराची मुलगी आहे आणि तू तिची काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुमच्या मुलीने असं काही केलं असतं तर तुम्ही मला तिच्याविरुद्ध असं काही सांगितलं असतं का? माझ्या सासूने ते शब्द ऐकून ती एकदम शांत झाली. जणू तिच्या सगळ्या आशा मोडल्या. ती लगेच म्हणाली, ठीक आहे, मग तिला डॉक्टरकडे घेऊन जा, जेणेकरून लवकर बरी होईल. मी पण येईन तिचं कसं आहे ते पाहण्यासाठी. माझा नवरा घरात कमाई करणारा एकमेव होता आणि माझी सासू होती. पतीच्या 2 बहिणी होत्या. एकाचे लग्न झाले होते आणि दुसरी अजून लग्न झालेली नव्हती. लग्न झालेली नणंद रोज आपली मुलं घेऊन आमच्या घरी येत होती आणि घरातलं जे काही असायचं ते खात होती आणि नंतर निघून जात होती. आमच्या कुटुंबात मुलं होत नव्हती. आता माझ्या सासूने मला ताशेरे दिले. त्यानंतर माझ्या नवऱ्याने तिला अशा शब्दात उत्तर दिले की तिने पुन्हा माझ्यावर ताशेऱ्याची बोलणी केली नाहीत. पण तरीही माझ्या नवऱ्याच्या कानात तिच्या तक्रारींनी भरलेली असायची. तू या बाईला हातात चुकवून ठेवत आहेस आणि ती तुला अजूनपर्यंत मुलंही देऊ शकली नाही. माझा नवरा शांत बसायचा, पण जर त्याने जास्त बोलले तर त्याने उत्तर दिलं आणि म्हणायचा की मी सुहानीवर प्रेम करतो. आता गावात माझी एक मैत्रीण बनली होती. तिने मला सांगितलं की आताही या गावात एक बाबा आला आहे, जो एक सपेरा आहे. त्याने आधी सापांचा तमाशा दाखवत होता, पण नंतर त्याला एक असा साप मिळाला जो खूप विचित्र आणि किमती होता. त्याच्यानंतरचे दिवस चांगले झाले. जो कोणी त्या सपेऱ्याजवळ जाईल आणि तो काळा नाग त्याला चावेल, त्याच्या हृदयातील इच्छा पूर्ण होतात. याचे प्रमाण बहुतेक बायकांशी संबंधित आहे. जर एखादी वांसबाई त्याच्याजवळ जाईल आणि त्या काळ्या नागाने तिला डसून टाकले, तर त्या बाईला मुलं होतील. हे ऐकून मी आश्चर्यचकित होऊन गेले. मी या गावातच वाढले होते आणि मला त्या बाजूचे दुःखद गोष्टी आणि वागणूक माहीत होती. माझे पालनपोषण पण तसं झाले होते. माझी गोष्ट सांगताना मी हे जाणले की हे सर्व काही खरे नाही, पण त्यावेळी मी ही गोष्ट स्वीकारली. मी म्हटली, हो, हे जे सपेरे असतात त्यांच्याकडे मोठ्या करामाती असतात आणि साप तर तशी सर्वात जुनीही आहे. सापांची तर लोक पूजा करत असतात. असं काहीतरी असू शकतं. कुठून तरी हे सगळं सुरू झालं असेल. तिने म्हटलं, हो, पण हे काम फारच विचित्र आहे. लोक याबद्दल फार चिंतेत आहेत. ते म्हणतात की हे सगळं ठीक नाही, म्हणून ते सपेरे गुपचूप येतात आणि त्यांनी एक खास खोली तयार केली आहे जिथे तो हे काम करतो. बायकांना तिथे चेहरा लपून जावं लागतं. त्या तिथे जाऊन साप कडून डसवून घेतात. मी विचारलं, अशा प्रकारे वेदना होत नाहीत का? तिने उत्तर दिले, हो, खूप वेदना होतात, पण काही मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. पहा, जेव्हा बाईची संतती होते तेव्हा तिला किती त्रास होतो, पण ती आई बनते. एक साधी मुलगी, एक साधी बाई आई होण्यापर्यंतचा प्रवास पार करते. आई होणं हे काही छोटं काम आहे का? मी म्हटलं, हो. जेव्हा तुम्हाला वांझ होण्याचे टोमणे दिले जातात आणि तुम्ही कायमच विचार करत राहता की तुमचा नवरा तुम्हाला सोडून दुसरं लग्न करू नये, तर त्यापुढे ती वेदना कमी असू शकते. तिने म्हटलं, हो. तिच्या स्वतःच्या बहिणीची देखील मुलबाळ होत नव्हती. ती म्हणत होती की माझ्या बहिणीला देखील काही होईल, पण तो सपेरा कधीच दिसतो. तो अचानक येतो आणि अचानक निघून जातो. त्याने त्याचा चेहरा देखील लपवलेला असतो. कुणीही त्याला पाहू शकत नाही. ही सगळी गोष्ट मी ऐकली. जणू ही या जगातली सर्वात रोमांचक गोष्ट आहे आणि मी यावर विश्वास ठेवला. जेव्हा मी घरी आले तेव्हा समोरचं दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. मला माहीत नव्हतं की घरी आल्यावर असं दृश्य माझ्यासमोर येईल. मी पाहिलं की माझा नवरा कपाटात काहीतरी लपवत होता. माझ्या पाहण्यावर तो थोडासा घाबरला आणि घाबरून तिथून मागे हटला. मी विचारलं, काय झालं? तो म्हणाला, मी माझा पांढरा सूट शोधत होतो. मी म्हटलं, तो मी इस्त्री करून बाथरूममध्ये ठेवला आहे. तो म्हणाला, हो. मग मी आंघोळ करतो आणि तो कपडे बदलायला गेला. मी चहा तयार केला, पण चहा तयार करण्याच्या आधी मी कपाटात पाहिलं की माझा नवरा काय करत होता. मी त्या बायकांपैकी होती ज्या पतीवर संशय घेत नाही पण लक्ष ठेवतात. मला पाहिजे होते की तो काय करत होता आणि ज्या ठिकाणी तो शोधत होता तेव्हा मी त्या ठिकाणावरून कपडे काढले. तेव्हा माझी वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली राहिला. तिथे तर पैसे ठेवलेले होते, तेही खूप सारे. मी त्यांची गणना केली नाही, पण कदाचित 40-50 हजार होते. मी त्यांना तिथेच परत ठेवून चहा बनवून माझ्या नवऱ्याजवळ बसले. जेव्हा आम्ही दोघे चहा पिण्यासाठी एकत्र बसायचो, तो माझं कौतुक करत होता, मला शायरी ऐकवायचा, त्याच्या प्रेमाची कबुली करत होता. तो दिवसभर इतर काहीही विसरला असला तरी हे सगळं त्याला नेहमीच आठवत होतं. सकाळी तो प्रेमाने मला उठवायचा.
माझ्या सौंदर्याचं कौतुक करत घराबाहेर जाताना तो मला अशा प्रकारे भेटायचा जणू दुबईच्या सफरीवर जात आहे. आणि जेव्हा तो परत यायचा तेव्हा तो मला असं भेटायचा जणू 8-9 वर्षांनी परत आले आहे. माझा नवरा मला विचारायचा, तुला काही हवंय का? मी तुझ्यासाठी आणून देईन. जरी त्याच्याकडे जास्त पैसे नसले तरी मी सांगायचे, मला काहीच नको आहे. जेव्हा आम्ही चहा पीत होतो तो माझ्या डोळ्यात बघत राहायचा आणि मग अशा छान छान गोष्टी करत होता, ज्या प्रत्येक बाईला ऐकायला आवडतात. खरं सांगायचं तर जर पोट भरलेलं नसेल तर अशा गोष्टी देखील गोड वाटत नाहीत. मला यावर खात्री होती की हा माणूस माझ्यावर प्राण अर्पण करणारा आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि माझ्या प्रेमासाठी काहीही करण्यास तयार होईल. आज त्याने सांगितलं की माझं लक्ष आहे की या घरात खूप तडंग आहे. तू 6 महिने इथे कसं घालवलं आहेस मी ओळखतो, पण सगळे आयुष्य असं जाणार नाही. मी तुला वचन देतो की सगळं काही ठीक होईल. मी खूप मेहनत करत आहे. मी तुझ्यासाठी एक मोठं घर बनवणार. एक घर होईल जे आपलं असेल. त्याच्यावर विश्वास ठेवून मी आश्चर्यचकित झाले, कारण माझ्या मनात त्या कपाटात पाहिलेल्या पैशांबद्दल विचार होताच. मला वाटलं की तो हे सांगेल, पण त्याने सांगितलं नाही. तो माझ्यापासून हे लपवत होता. तरीसुद्धा पैसे तो माझ्यासाठी आणत होता. जेव्हा मी विचारायचे की पैसे कुठून आले तो सांगायचा की एका मित्राकडून उधार घेतले. पण मला चांगले माहीत होते की त्याच्या कोणत्याही मित्राला त्याला इतके पैसे देणे शक्य नाही. महिन्याच्या अखेरीस काहीतरी गडबड असायचं, पण त्या पैशातून त्याने मला खुश केलं. घरात रेशन भरलं आणि मला नवीन कपडे आणि बूट दिले. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अनेक वर्षांपासून इच्छा आकांक्षा जमा केलेल्या असतात तेव्हा त्यांना पैसे देखील कमी पडतात. माझ्या नवऱ्याकडे जे पैसे होते ते संपले, पण आमचे 10-20 दिवस छान गेले. त्या 10-20 दिवसात मला हेही कळालं की तो सपेरा परत त्या गावात आलेला होता आणि ज्या वांजबाया होत्या त्यांनी त्याला घरी बोलावलं होतं. दुपारी जेव्हा त्यांचे पती घरी नसतात, एकदा मी पतीला म्हणाली, आजकाल तुला रोज मजुरी मिळते का? त्याने सांगितलं, हो, मला रोज दिहारीचे काम मिळतं. मी विचारलं, हे कसं काय? तो म्हणाला, काही मजूर काम सोडून गेले होते, त्यांची जागा मी घेतली. मी म्हणालं, तर मग तुला फार मेहनत करावी लागेल. तो म्हणाला, बिना मेहनती पैसे कसे मिळतात? पण जर माझा नवरा खरंच इतकी मेहनत करत असता तर त्याला हे पैसे मिळू शकत नव्हते. हे पैसे त्याच्या मेहनतीपेक्षा जास्त होते. जेव्हा त्याचे काम जास्त होते त्याचे कपडे धुवून गडबडलेले असायचे आणि त्याच्या केसातही माती सापडायची. पण आज जेव्हा मी पाहिलं तर आश्चर्यचकित झाले. त्याच्या डोळ्यांच्या कडेवर काजल लावलेले होते. कारण जर असं होतं तर काहीतरी गडबड असण्याची शक्यता होती. कारण कदाचित तो दुसऱ्या एखाद्या बाईच्या जवळ गेला असावा आणि ती त्याच्या चेहऱ्यावर काजळ लावून गेली असावी. मी विचारलं, तुम्ही काजळ लावलंय? तो म्हणाला, नाही. मी काजळ का लावणार? मी दुसरा कोणी आहे का? माझा नवरा घाबरला आणि विचित्र गोष्टी बोलू लागला. मी विचारलं, तर हे काय आहे? तो म्हणाला, हे ज्या ठिकाणी काम करायला गेलो होतो तिथे काही कोळशाचे तुकडे होते आणि ते हवेत उडून माझ्या डोळ्यात पडले. मी म्हणालं, खूपच विचित्र गोष्ट सांगत आहात. अगदी नीट लावले आहे, जणू काही दुसऱ्या कोणीतरी लावले आहे. तो म्हणाला, सोड, तू पण काय प्रश्न विचारते आहेस? आज मी तुला खरेदी करायला घेऊन जाईन. मी म्हटलं, पण मला काहीही नको आहे. तो म्हणाला, घे, तुला नक्कीच काहीतरी घेण्याची गरज आहे. जेव्हा पतीकडे पैसे असतात तेव्हा बायकोला खरेदी करून द्यावी लागते. मी म्हटलं, घरी खूप सारं काम आहे, खूप गोष्टी आहेत ज्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. मला काहीही देऊ नकोस, घर ठीक करून दे. तो म्हणाला, तेही होईल. माझ्या नवऱ्याकडे खूप पैसे आले होते, पण आमची मुलं अजून होत नव्हती. एक दिवस माझ्या सासूने माझ्या नवऱ्याला म्हटलं, माझ्या डोक्याची शपथ घे आणि मला वचन दे की तू दुसरे लग्न करशील. जर तुला मूल होत नसेल तर तुला दुसरे लग्न करायला हवे. माझा नवरा चिंतेत झाला. माझ्या सासूने त्याच्यावर हात ठेवला आणि ती जोरजोरात रडत होती. त्याला इमोशनल ब्लॅकमेल करत होती. अशा वेळी पुरुष काय करू शकतो? कारण ती त्याची आई होती. माझा नवरा देखील दुःखी झाला. त्याने म्हटलं, आई, सगळं ठीक होईल. ती म्हणाली, काही ठीक होणार नाही. तेव्हा ठीक होईल जेव्हा तू दुसरं लग्न करशील त्या बाईशी. तुला मूल होणार नाही. आणि ही गोष्ट कुठेतरी खरी होती, कारण अडचण माझ्या हात होती. माझ्या नवऱ्याच्या हात काहीच नव्हतं. आणि जेव्हा आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की माझा नवरा एकदम फिट आहे. त्याचं शरीर सर्वसाधारण पुरुषांच्यापेक्षा चांगलं आहे, कारण तो मेहनत मजुरीचे काम करतो. त्याचं शरीर परफेक्ट आहे, त्यात काहीही कमी नाही. त्याची वर्कआउट देखील होत आहे, म्हणून तो एकदम ठीक आहे. पण अडचण माझ्या हात होती. ही गोष्ट कशी तरी माझ्या सासूला कळाली असावी. कदाचित तिने अंदाज घेतला असावा, म्हणून ती असं सांगत होती. माझ्या नवऱ्याने तिला शपथ दिली नाही, वचन देखील दिलं नाही. तो परत खोलीत गेला, पण खूप परेशान होता. मी ठरवलं की मी देखील त्या सपेऱ्याकडे जाईल. सध्या माझ्यासमोर तोच एकमात्र मार्ग दिसत होता. जर मला साप चावण्याचा वेदना होईल तर होईल, कमीत कमी जिवंत तरी राहीन. जर तुमच्याकडे जगातील प्रत्येक गोष्ट असेल पण मूल नसेल तर तुम्हाला जगातील काहीही चांगलं वाटत नाही. जर तुम्हाला आयुष्याचं सुख घेण्याची इच्छा असेल तर तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा एक भाग असायला पाहिजे. मनुष्य थोडं खायला मिळालं तरी चालतं, पण मूल नसेल तर आयुष्य खराब जाते. आणि मला तर मुलाचं खूप प्रेम होते. आजच मला कळाले की जी बाई सर्वात आधी त्या सपेऱ्याकडून उपचार घेत होती ती बाई आता गर्भवती होणार होती. त्यानंतर तर सर्वांचा विश्वास वाढला होता.
मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की मला त्या सपेराकडे जायला हवे, पण त्याला मी घरात आमंत्रण देऊ शकत नाही, कारण माझ्या घरी माझी सासू असते. ती म्हणाली, तू काळजी करू नकोस, त्याचे काम इतके वाढले आहे की त्याने इथे एक छोटी खोली बनवली आहे, तो तिथेच असतो. बायका देखील त्या खोलीत जाऊन चुकता चुकता काम करून बाहेर येतात. तू देखील जाऊन येऊ शकते. मी म्हटलं हो, ते असं असेल तर ठीक आहे, कारण माझी सासू प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवते. मी त्याला कधीही घरात आमंत्रण देऊ शकत नाही, पण हे चांगलं आहे की त्याने अशी एक छोटा कक्ष तयार केला आहे. चालेल, ठीक आहे, मी देखील जाईन. मी ठरवलं. मी विचार केला की मी माझ्या नवऱ्याला सांगावं, पण तो या गोष्टीवरच तासभर चिडलेला होता. तो म्हणायचा, तुला माझ्याशिवाय कोणीही पाहू नये, तुम्ही कधीच कोणालाही दुसऱ्या माणसाकडे जाऊ नको. मग हे जाऊन त्याला सांगणं कसं शक्य होईल की मी दुसऱ्या माणसाकडून उपचार घेणार आहे? ते उपचार असं असते. मी आत प्रवेश केला आणि समोरचं दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले होते, कारण जो आत बसलेला होता तो कोणताही दुसरा नाही तर माझा नवरा होता. बायका आपला नवरा ओळखतातच, तो कितीही इतर रूप धारण करील तरी तो माझ्या नवऱ्याचे रूप घेत होता. माझ्यापूर्वी तिथे एक बाई बसलेली होती. ती तिथून निघाली. मी तिला म्हटलं, हे काय चाललं आहे? तुम्ही इथे काय करत आहात? त्याने म्हटलं, तू इथे काय करत आहे? याचा अर्थ तू दुसऱ्या माणसाला भेटायला आलीस का? मी म्हणाली, पण तुम्ही दुसरे माणूस नाही, तुम्ही माझे नवरा आहात. तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही तर मेहनत मजुरीचे काम करत होता. हे सगळं काय चाललं आहे? त्याने सांगितलं की मी तेच करत आहे ज्यामुळे आपल्या घरात पैसे येत आहेत. मी त्या बायकांना उपचार देत आहे आणि त्याच्या बदल्यात आपल्याला खूप पैसे मिळत आहेत. मी विचारलं, कसे उपचार करत आहेत? त्याने मला अशी गोष्ट सांगितली की मी आश्चर्यचकित झाले आणि मी रडायला लागले आणि म्हटलं, तुला राग आहे का की मी कुठल्या दुसऱ्या माणसाकडून उपचार करून घेत आहे? पण तूही तर त्या बायकांसोबत हेच करत आहेस. मग मी काय सांगू? हे सर्व काही चुकीचे आहे. त्याने उत्तर दिलं, बघ, या बायका वांज असल्याने त्यांच्या पतीकडून सोडल्या जातील, त्यांचे घर उद्ध्वस्त होईल, पण त्याऐवजी हे जे काही घडत आहे ते चांगले आहे. किमान त्यांचे नाते तरी वाचेल. मी म्हटलं, तुम्ही किती विचित्र विचार करत आहात. एक जखम ठीक करण्यासाठी दुसरी जखम कशी घालता? मी माझ्या नवऱ्यापासून नाराज होऊन माझ्या घरी परत गेले. 1 वर्षभर मी त्याच्याशी काहीच बोलले नाही. त्यानंतर त्याने मला वचन दिलं की तो हे काम थांबवेल आणि मी परत आले. आणि 6 महिन्यानंतर देवाने मला आशा दिली. आता माझ्या पोटात मूल होणार होते. माझा नवरा देखील चुकत होता आणि त्याची चूक त्याच्या घरापर्यंत पोहोचली होती, पण नंतर त्याने पश्चाताप केला. त्याला घाबरण्याचे कारण होती, कारण डॉक्टरांनी सांगितले की तो पूर्णपणे ठीक आहे आणि साध्या पुरुषांपेक्षा अधिक चांगला आहे. हे त्याच्या मनात बसले होते आणि त्याने ठरवले की त्याच्यापासून मिळालेले पैसेच तो घरात आणत होता. पण जेव्हा मी 1 वर्षभर त्याच्याशी नाराज राहिले तेव्हा त्याने सुधारला. त्याने मला माफी मागितली आणि पश्चाताप केला. तो त्याचे रूप बदलून सपेरा बनत होता. त्या दिवशी त्याच्या डोळ्यामध्ये काजळ लावले होते. जर एखाद्या व्यक्तीने थोडीही बुद्धी वापरली तर ते एखाद्या गोष्टीच्या खोलात जाण्यासाठी विचित्र मार्गांचा वापर करतात. जेव्हा मी पाहिले की तो खरोखरच बदलला आहे, तेव्हा मला आशा वाटली की माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद येईल. माझ्या मनात एका मुलाची इच्छा होती, जी माझ्या आयुष्यात सगळं बदलून टाकेल. माझं मन होते की मी सगळं विसरून फक्त माझ्या घरावर आणि माझ्या नवऱ्यावर लक्ष द्यावे. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काही खास तयार केले होते. लहान लहान गोष्टी, जसे की माझे आवडते जेवण बनवणे आणि नेहमी माझ्या आनंदाची काळजी घेणे. हे सगळं पाहून मला असं वाटलं की कदाचित तो खरोखरच समजून घेत आहे की त्याच्या चुका काय होत्या. एक दिवस जेव्हा मी काहीतरी जेवण तयार करत होती, तेव्हा माझी सासू आली. त्यांनी मला पाहिलं आणि हसत हसत म्हणाली, बाळा, आज तू कशी आहेस? असं वाटतंय की घरात पुन्हा आनंद आलाय. मला थोडं समजलं नाही, पण त्यांच्या हसण्यामुळे माझे मन आनंदित झाले. मी विचारलं, कदाचित त्यांना माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या परिस्थितीबद्दल कळालं असावं. त्या रात्री जेव्हा आम्ही दोघं एकटे बसलो होतो, तेव्हा मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, तुम्ही जे दुःख दिलं ते विसरायला सोपं नाही, पण मी इच्छिते की आपण एक नवा प्रारंभ करू. त्याने माझे ऐकले आणि गडद चेहऱ्याने हसला. तो म्हणाला, मी दुसऱ्या कोणत्याही बायकांकडे जाणार नाही. मी तुझ्यासोबतच राहणार आहे. तुझ्यासाठीच मी हे सर्व केलं होतं. त्यांच्या शब्दांनी मला थोडा आराम मिळाला. त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि सांगितलं, तुझे दुःख मला समजले आणि तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी विचारलं, कदाचित ही वेळ आहे की माझ्या आयुष्यात बदल घडवावा. पण एका दिवशी मला कळालं की काही बायका माझ्या नवऱ्याबद्दल काही वेगळं ऐकून आल्या होत्या. त्यांनी माझ्याकडे येऊन सांगितलं की तो पुन्हा तेच करत आहे. मी आश्चर्यचकित झाले. मी माझ्या नवऱ्याला हे सांगितलं तेव्हा त्याने सांगितलं की ह्या सगळ्या फक्त अफवा आहेत. तुला त्यांचा विश्वास ठेवायचा नाही. माझे हृदय तुटले, पण मी स्वतःला सांभाळलं. मला समजलं की जर मला माझ्या घरात आनंद हवा असेल तर मला माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवावा लागेल. मी ठरवलं की प्रत्येक माणूस चूक करतो आणि जर त्याने माफी मागितली असेल तर मला त्याला एक संधी द्यायला हवी. मी ठरवलं की माझ्या घरात पुन्हा आनंद आणण्यासाठी मला त्याला माफ करायला हवं. यावेळी मी धैर्याने काम करणार आहे आणि आपण दोघं एकत्रितपणे नवीन प्रवासाची सुरुवात करू. मी ठरवलं की आता वेळ आली आहे की मी माझ्या घरात आनंद आणावा, माझ्या नवऱ्याला माफ करून. मी त्याला समजवण्याचं ठरवलं की आपल्याला आपलं नातं मजबूत करायला हवं. मी त्याला माझ्या मनातील गोष्टी सांगितल्या आणि म्हटलं, आपल्याला एकमेकांवर विश्वास ठेवावा लागेल. हो, चुका सर्वांकडून होतात, पण त्यामधून शिकायला हवं.
त्याने माझे ऐकले आणि फक्त हसला. त्याचा चेहरा थोडा उदास होता, पण मला समजले की तो देखील समजून घेत आहे की त्याने काय केले आहे. त्या दिवसापासून आम्ही दोघे नवीन विचाराने जीवन सुरू केले. आम्ही एकत्र नवीन स्वप्न पाहिली आणि आनंदासाठी मेहनत केली. माझ्या आयुष्यात एक नवीन जीवनाचा उत्साह आला आणि माझ्या आशा वाढल्या. माझ्या नवऱ्याची मेहनत देखील रंग आणू लागली. ज्या प्रकारे त्याने मला माझ्या हृदयातील गोष्टी समजावल्या होत्या, मी देखील त्याच्यासोबत खुश राहण्याचा नवा निर्धार केला. त्याच्या चुका समजून घेतल्यावर मी पाहिलं की माणूस आपल्या नात्याला कसा सुधारू शकतो. काही दिवसांनंतर मला कळालं की मी गर्भवती आहे. ही बातमी ऐकून माझ्या नवऱ्याचा आनंद अपार होता. त्याने मला गळ्यात मिठी मारून सांगितलं, "तू माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आशीर्वाद आहेस. यावेळी आपलं जीवन बदलणार आहे." हे ऐकून माझ्या हृदयाला शांतता मिळाली. मी विचारलं, "कदाचित हे नवीन जीवन आपल्या दोघांसाठी नवीन आनंद आणणार आहे." जसजसा वेळ जात होता तसतसं आमचं नातं आणखी मजबूत होतं. माझ्या नवऱ्याने कामावर अधिक लक्ष दिले आणि स्वतःला सिद्ध करण्याची परिश्रम घेतली. त्याने मला देखील सांगितले की त्याने कोणत्याही इतर बायकाकडे जाण्याचा विचार देखील थांबवला आहे. अखेरकार जेव्हा माझं मूल झालं तेव्हा आमच्या घरी आनंद परत आला. माझा नवरा देखील आनंदी होता आणि माझ्या सासूने देखील आम्हाला खुश ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. हे सर्व पाहून मला असं वाटलं की जीवनाने किती सुंदर क्षण दिले आहेत आणि प्रत्येक अडचणींनंतर सुखी रात्री येतात. माझ्या लक्षात आलं की प्रत्येक नात्यात समस्या असतात, पण जर प्रेम आणि समज असेल तर सगळं काही योग्य असू शकतं. मी माझ्या नवऱ्याची एक नवीन गोष्ट लिहिली, ज्यामध्ये आपण एकमेकांना समजून घेतलं, माफ केलं आणि एक नवा प्रवास सुरू केला. आपण मिळून आपल्या आनंदाची नवीन गोष्ट लिहिली, ज्यामध्ये आम्ही एकमेकांच्या चुका माफ केल्या आणि एकमेकांचा हात धरून एकत्र चालण्याचं वचन दिलं. अखेरकार जीवनाचं सत्य म्हणजे आनंद फक्त मुलामुळे नाही तर एकमेकांच्या सहवासाने देखील मिळतो. अशा प्रकारे माझ्या जीवनात प्रेम आणि समर्पणाने भरलेली एक नवीन गोष्ट सुरू झाली, जी नेहमीच आनंदाने भरलेली राहील. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट करून सांगा.